नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग. किचनमधून स्वागत करतो. आज किचनमध्ये आहे. म्हणजे जे तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असणार की आम्ही काजू गोळा करायला गेलो होतो, हिरवे काजू. तर कोल्हापूरला आलो आहे आणि येताना ते हिरवे काजू घेऊन आलो आहे आम्ही. तर त्याची भाजी बनवायची आहे. तर तुम्हाला म्हटलं होतं की बघू रेसिपी दाखवता आली तर दाखवू. तर तोडकी मोडकी रेसिपी बनवणार आहे आम्ही. चला तर आम्ही तुम्हाला ती भाजी कशी बनवतात ती बनवून दाखवणार आहे. आमची मॅडम बनवणार आहे, तिकडे करतायत काम. तर चला मग बघू. हे काजूगर आहेत, हिरवे काजूगर जे गावावरून आणले होते आम्ही. याचीच भाजी बनवायची आहे. हे साफ कसे करायचे त्याचा पण व्हिडिओ बनवणार होतो, पण आईने सकाळी आज उठून तिने आम्हाला गावाला इकडे कोल्हापूरला यायचं होतं म्हणून तिने सकाळी साफ केले. ते काय आणि त्यावेळी मी झोपलो होतो, मला काही शूट करता नाही आलं. तर हे एवढे हिरवे फ्रेश काजूगर आहेत. तर याची भाजी बनवणार आहे आम्ही. हे बघा, मस्त कांदा आणि टोमॅटो कापत आहेत. झालं, मी कांदा टोमॅटो कट केला आणि आता आमचे मॅडम बटाटा कट करतायत भाजीसाठी. तर चला मग कांदा टोमॅटो बटाटा सगळं कट झाल्यानंतर दाखवू तुम्हाला पुढे काय प्रोसेस आहे ती. इकडे कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी पॅन ठेवला आहे गॅसवर आणि कांदा टोमॅटो. तर मॅडम कांदा टोमॅटो फ्राय करून घेणार आहेत मसाल्यासाठी. तिकडे राईस ठेवला आहे, डाळ झालेली आहे बनवून, राईस बनतो आहे आणि भाजी. आणि आज चपाती बनवणार आहे रात्री, कारण भूक नाही आहे फारशी. आणि आल्यावरच जेवलो ना. हो, आईने डबा दिलेला आम्हाला भाकरी आणि भाजीचा, त्याच्यामुळे आल्यावरच खाल्लं. त्यामुळे आम्ही काय जास्त जेवणार नाही आहे. म्हणजे चला मग कांदा टोमॅटो फ्राय करून मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू आपण. कांदा झाला आहे भाजून, आता टोमॅटो बाकी आहे. गरम गरम कढईमध्ये टोमॅटोने आपली आहुती दिलेली आहे. हा टोमॅटो आता किती वेळ भाजणार? हां हा आहे ना, टोमॅटो एकदम नरम व्हायला पाहिजे चांगला. हां नरम झाला ना चांगला, तुम्ही म्हणजे मसाल्यासाठी जे पदार्थ वापरता ना ते चांगले भाजले गेले पाहिजे, तर तुमचा मसाला चांगला तयार होतो आणि टेस्ट पण चांगली लागते. ओके, मग आता हा झाला भाजून की व्हायचं आहे? झालं भाजून झाला. आता आपण मसाला तयार करतोय ग्रेव्ही थोडा. तर मिक्सरमध्ये हे ग्राइंड करायचं आहे सगळं आपल्याला.
तर मी पहिले आता कांदा टाकते मिक्सरमध्ये. कांदा भरपूर आहे, भांडं छोटं झालं आहे, पण बघू अर्धा अर्धा टाकून घेतो होईल ना. त्याच्याने भरलं जातं. कांदा, मग टोमॅटो. टोमॅटो पण छान असा भाजला गेला मस्त. आलं, हे काय? आलं ओके. आणि हे लसूण आणि थोडी नावाला आपण कोथिंबीर नंतर टाकणार आहोत आपण, पण थोडी नावाला टाकू आणखी कोथिंबीर अशी. आलं, हे काय? आलं ओके. आणि हे लसूण आणि थोडी नावाला आपण कोथिंबीर नंतर टाकणार आहोत आपण, पण थोडी नावाला टाकू आणखी कोथिंबीर अशी. आणि आता हा कांदा लसूण मसाला आहे, तर तो टाकते. 2 चम्मच टाकते. आणि आम्ही जेवणात कांदा लसूण मसालाच वापरतो, कारण यामध्ये यामध्ये गरम मसाल्याचं सामान म्हणजे जास्त नसतं, प्रमाण कमी असतं, त्यामुळे त्रास होत नाही जास्त. आता भाजीला फोडणी द्यायची आहे, तर बघू काय काय करायचं आणि कसं कसं. तर झालेली आहे सगळी इकडे तयारी. तिकडे मसाला आहे, इकडे बटाटा, काजू, जे काय साहित्य लागणार आहे सगळं आहे. तर चला आपण फोडणीला सुरू करूया. पहिले तेल टाकते. तेल जास्त नको. मग हे टाकूया मोहरी. मोहरी तडतडली, आता आपण जिरं टाकतो. ओके. जरा स्लो करूया ना, ती मोहरी करपून जाईल. आणि जिरं, कांदा टाकूया. अर्धा कांदा मी चिरला होता फोडणीसाठी. लालसर होईपर्यंत थोडासा कांदा भाजायचा. हीच भाजी गावी चुलीवर बनवली असती, काय मस्त मजा आली असती खायला. आणि मालवणी मसाला असतो, पण आपण चिकन मसाला ट्राय करतोय. आता हळद टाकते. हळद काय जास्त नको. म्हणजे कांदा भाजून झाल्यावर मग थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर आपण जो मसाला तयार केला ना, मिक्सरला लावलेला, तो मसाला टाकायचा. ओके. काय कलर दिसतोय. नंतर हे थोडंसं मसाला नाही तो पाणी टाकून नंतर घेऊ शकतो. आता ह्याला एक जीव करून घेऊया आणि मस्तपैकी ना एक वाफ काढून घेऊया. ओके. आता आपण चेक करूया मसाला भाजलाय की नाही.
छान कलर पण आला रे. साईडने थोडं थोडं तेल पण सुटलंय. ना आता काय टाकणार? आता चिकन मसाला थोडासा टाकूया, म्हणजे थोडी आणखी टेस्ट येईल त्याला. आम्ही मालवणी मसाला वापरत नाही ना, त्यामुळे आम्ही चिकन मसाला थोडा टाकतो. ते पण टेस्टसाठी, जास्त नाही टाकत, कारण त्यामध्ये पण गरम मसाल्याचं प्रमाण जास्त असतं. थोडं नावाला टाकलं थोडी टेस्ट येईल म्हणून. मसाला आता आपण काजू आणि बटाटे टाकू याच्यात. हे काजू आणि हे बटाटे. काही लोक काजू आणि पनीर बनवतात, काजू पनीर. पण कसं पनीर उपलब्ध नव्हतं आणि कोकणामध्ये शक्यतो बटाटाच यूज करतात भाज्यांमध्ये. काजू गर आणि बटाटे टाकले. आता आपण थोडं मीठ टाकूया. मीठ आपण मगाशी टोमॅटोत पण टाकलेलं ना, तर मग आता थोडंच टाकूया, जास्त नको एकदम. आता झाकण ठेवूया आपण. एक वाफ काढून घेऊया म्हणजे बटाटे शिजतील. आता मी गरम पाणी टाकते. शक्यतो ना गरम पाणीच टाकत जा, कारण ना टेस्ट बिघडत नाही त्याच्यामुळे. म्हणजे ही थोडी भाताबरोबर पण खायला होईल आणि चपाती बरोबर पण खायला होईल. चल आता आपण 10 मिनिटं झाकण लावून ठेवूया, मग गॅस बंद करून टाकूया. झाली मग भाजी. भाजी झाली असेल, आता चेक करूया एकदा. साईडला मस्त तेल सुटलं. वास पण छान आला यार. आणि कलर पण मस्त आलाय. बटाटा शिजल्यासारखा तर दिसतोय. शिजला. वाव. चला मस्तपैकी मग कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर फेक के मारणे का? फेकून मारायची खरं तर कोथिंबीर. आता गॅस बंद करून टाकूया. झाली भाजी. हां चला तर मग खाऊन टेस्ट करून सांगतो तुम्हाला भाजी कशी झाली. जेवण रेडी झालं आहे. बघू शकता इथे ती काजूची भाजी आहे, डाळ, भात आणि चपाती. तर भाजी कशी झाली ती सांगतो खाऊन.